नमस्कार पालकांनो, VK सक्सेस क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी इथं आले तर तुम्हाला पडणारे काही प्रश्न घेऊन। तर याला सोडून जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, त्याचं मी उत्तर नक्की देईन। तर सुरुवातीला तुम्हाला आकलन वाढवणं का गरजेचं आहे या वयात मुलांना। आता आपली मुलं असतील ते 6 ते 10 वयोगटात असतील किंवा यापेक्षाही कमी असू शकतात, पण या वयात आकलन का महत्त्वाचं असतं। आकलन म्हणजेच काय? आकलन म्हणजे काय? जे काही शिकलो ते समजणं म्हणजेच आकलन। आता समजण्याची प्रक्रिया, आता उतारा दिलेलं असतं। उतारा म्हणजेच काय असतं की छोटीशी गोष्ट असते आणि त्या छोट्याशा गोष्टीवरून की मुलाला काय समजलं हे कशावरून लक्षात येतं, त्यांनी दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरावरून। हे झाले पहिली आकलन करण्याची प्रक्रिया। आता दुसरं असतं ते कवितावरून पण त्या कवीला काय मेसेज द्यायचा आहे आपल्याला हे समजून घेणं म्हणजेच आकलन। तिसरं असतं जाहिरातावरील प्रश्न। आता तुमच्या आसपास तुम्ही कुठेही बाहेर मार्केटमध्ये वगैरे गेला तर तुम्हाला पॅम्पलेट दिलेले असतील, ते पॅम्पलेट घरी आणून मुलांना दाखवा की बाळा तुला याच्यामध्ये काय कळतं ते सांग। त्यावरून त्या मुलाला तुम्हाला लक्षात येईल की त्या जाहिरातीवरून मुलाला की काय दिलेलं आहे आणि हे कशाचं जाहिरात आहे हे सांगता येतंय का, म्हणजेच काय त्याची समजण्याची प्रक्रिया वाढत आहे, म्हणजेच त्याचं आकलन वाढत आहे। या सगळ्या गोष्टी म्हणजेच ऍक्टिव्हिटीज स्किल डेव्हलप म्हणजे काय, याला स्किल डेव्हलप करणं म्हणतात, याला ऍक्टिव्हिटीज म्हणतात। आता जाहिरात झाला, अजून काय असतं संवाद। आता संवाद दिलेला असतो, संवादामध्ये तो त्यांनी असं कुठेही मेन्शन केलेलं नसते की तो संवाद कुठं झालेला आहे, पण हे समजतंय का मुलांना ते समजणं म्हणजेच काय आकलन वाढणं। किती ते झालेला संवाद क्लासरूम मध्ये किंवा वर्गात झालेला आहे का वर्गाच्या बाहेर झालेला आहे का कुठल्या मार्केटमध्ये झालंय कुठलं हे समजणं म्हणजेच आकलन वाढवणं। म्हणजेच काय त्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणं आणि ऍक्टिव्हिटीज करायला मिळणं, म्हणजेच काय त्याची स्किल वाढायला मदत करणं। आकलन खूप महत्वाचं आहे आणि आकलन म्हणजेच काय त्याचं बेसिक स्ट्रॉंग करणं। अजून आकलन कशामध्ये असतात? शाब्दिक उदाहरण। शाब्दिक उदाहरणावरून त्याला लक्षात येतं का की मी जे काही प्रश्न वाचतोय त्याच्यामध्ये मला कुठलं ऑपरेशन करावं लागणार आहे, गुणाकार करावा लागणार आहे का भागाकार करावा लागणार आहे, बेरीज करावं लागणार आहे का वजाबाकी, ते म्हणजेच काय पुन्हा आकलन। आणि त्यासाठी आपण बेसिक सिरीज सुरू केली आहे, ते तुम्ही मुलांना दररोज दाखवू शकता। त्याच्यामध्ये आपण टेबल्स, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, बॉर्डमॉस रूल म्हणजे पदावली या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी मुलांना दाखवू शकता, ते या चॅनलवर तुम्हाला दिसतील। आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडतो ते आता मुलं 5वीला जाणार म्हणजेच काय नवोदयाची किंवा सैनिकी शाळांची परीक्षेची तयारी करायला लागणार, पण ते तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, शाळा कुठलीही निवडा त्याच्या आधी तुमचा मुलगा किंवा मुलगी या शाळेसाठी तयार झालेत का किंवा तयार आहेत का, त्या शाळेत घातल्यानंतर मुलं करू शकतील का, थकणार नाहीत ना, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप खूप गरजेचं आहे। आता सैनिकी स्कूल, आता तुम्ही समजा जर तुम्ही विचार करत असाल की सैनिकी स्कूलला मुलांना घालायचं, आता याच्यामध्ये लक्ष द्या, नावातच काय सैनिकी म्हणजेच काय त्याला उद्या सैनिक बनवायचं आहे, त्यानुसार त्याला तिथं ट्रेन करणार ते। आणि तुम्हाला माहिती आहे की सैनिक होणं म्हणजे किती डिसिप्लिन असतं। हो, डिसिप्लिनचं दुसरं नाव म्हणजे सैनिक असतं, कारण त्यांचा हलगर्जीपणा हा चालतच नाही, कारण त्यांना बॉर्डरमध्ये
बॉर्डरवरती वगैरे थांबावं लागतं. बॉर्डरवरती कधी कुठला प्रसंग काय येईल यासाठी सगळ्या गोष्टीसाठी त्यांना तयार करावं लागतं. म्हणजेच काय इथं काय असणार आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटीज जास्त असणार, फिजिकल ऍक्टिव्हिटीज जास्त असणार आहे. तर तुम्ही चेक करा की तुमचे मुलं तिथल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी तयार आहेत का, ते थकणार नाहीत ना, या गोष्टीचा विचार तुम्ही सैनिकी स्कूलला घालण्याच्या आधी करावा लागेल. जर तुम्हाला जर वाटतच असेल की माझ्या मुलांना फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी मी इथं सैनिकी स्कूलला किंवा शिस्त लागू, तर शिस्त ही मुलांना आपल्या घरी सुद्धा लागू शकते आणि आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीज घरी सुद्धा करू शकतो. त्यासाठी आपल्याला स्वतःला थोडंसं त्यांच्या बरोबर इन्व्हॉल्व व्हावं लागेल आणि आपण या गोष्टी घरी सुद्धा करू शकतो. फक्त शिस्त लागावी आणि त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटीज करता यावं यासाठी जर तुम्ही हे स्कूल जर निवडत असाल तर तुम्हाला विचार करावा लागेल. कारण याच्या इथं फिजिकल ऍक्टिव्हिटीज जास्त असतात, त्यामुळं काही मुलं थकतात, खूप थकतात तिथं. म्हणजे जे शिस्त असते त्याला ते कधी कधी मॅच करू शकत नाही. त्यानुसार तुम्ही हे ठरवा. आणि त्याच्यापेक्षा सैनिकी स्कूल पेक्षा नवोदय बेटर का असतं ते मी आता सांगणार आहे. नवोदय मध्ये मुलांचा बौद्धिक विकास कसा होईल प्लस फिजिकल ऍक्टिव्हिटी दोन्हीचा कॉम्बिनेशन असतं. इथंही असतं पण इथं जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहे. इथं फिजिकली ऍक्टिव्हिटीज प्लस मुलांना म्हणजे मुलांना फिजिकल ऍक्टिव्हिटीज बरोबर अभ्यास सुद्धा दिलेला असतो, अभ्यास असतो. त्यामुळे इथं बौद्धिक विकास प्लस त्यांचा शारीरिक विकास होतो नवोदयमध्ये. त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये काहीतरी 80 मुलांचं सिलेक्शन होत असतं प्रत्येक वर्षी. त्या 80 मुलांमध्ये आपला मुलगा आला की तिथे सिलेक्शन होतं आणि 12वी पर्यंत हे शिक्षण मोफत असतं. आणि या परीक्षेची तयारी तुम्ही आतापासून करू शकता, आतापासून सुरू करू शकता. कारण याच्यामध्ये यापेक्षा हे चांगलं आहे. पण त्यासाठी तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यामध्ये असणारं नवोदयाची शाळा कशी आहे त्याची एकदा तुम्ही चौकशी करा, तिथलं सराउंडिंग वगैरे चेक करा. त्यानुसार मग तुम्ही नवोदय परीक्षेची तयारी करू. तुम्ही मुलांना जरी नवोदयला सिलेक्शन होऊ दे अगर न होऊ दे या गोष्टी नंतरच्या, पण मुलांना या परीक्षेसाठी बसवा आणि मुलांना एक वेगळंच नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्यामुळे या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही नवोदयसाठी सुद्धा मुलांना बसवा, स्कॉलरशिपसाठी सुद्धा तुम्ही बसवायला असणारच आहे. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी स्किल मध्येच असतं. पण आपल्याला तर वेगळंच बसलं की स्किल स्किल स्किल, म्हणजे आपल्याला काय असं वाटतं की काहीतरी वेगळंच करावं लागणार आहे. नाही, याच गोष्टी म्हणजे याच वेगळ्या गोष्टी ना. स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करण्या मुलगा वेगळाच एफर्ट घेतोय ना त्यासाठी. मग म्हणजेच काय त्याचे स्किल डेव्हलप होतच चाललंय. रिझनिंगचे बुद्धिमत्ता असते, बुद्धिमत्ताचे क्वेश्चन जे असतात तो मुलगा तो सोडवतोय, म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा ऍक्टिव्हिटी करतोय, तो वेगळं काहीतरी शिकतोय. यालाच म्हणतात स्किल डेव्हलप करणं. आणि आता दुसरं म्हणजे ऑब्झर्वेशन त्याला शिकवा. ऑब्झर्वेशन तुम्ही मार्केटमध्ये जात असाल तर मार्केटमध्ये न्या, भाजीपाल्याचं वगैरे कसं असतं तिथं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला शिकवू शकता. तिथं जाऊन ज्यावेळेस तुम्ही भाजी घेता त्यावेळेस त्याला छोटे छोटे गणित करावं लागतात, आपल्याला हिशोब करावा लागतो. त्यानुसार त्या मुलाला ऑब्झर्वेशन तुम्हाला देता येईल. आणि दुसरी गोष्ट ऑब्झर्वेशनची म्हटलं तर तुम्ही जिथं काम करता जर शक्य असेल तर तिथं न्या. तुम्हाला किती कष्ट घ्यावं लागतात, मग तुम्हाला पैसे कमवण्यासाठी काय किती मेहनत घ्यावं लागतं हे सगळं मुलांना तुम्ही सांगू शकता. त्यावरून त्याला आर्थिक बचत करणं किती गरजेचं आहे, आपले वडील किंवा आपली आई आपल्यासाठी किती कष्ट घेतात, आपल्यासाठी काय काय त्यांना करावं लागतं, या गोष्टीची जाणीव मुलांना थोडी थोडी आता हळूहळू व्हायला लागतील. त्यामुळे त्यांना ऑब्झर्वेशन द्या. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मला एवढ्याच गोष्टी मला
एवढ्याच गोष्टी मला बोलायच्या होत्या. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला अजून जर वाटत असेल की माझ्या मुलांना मी इंग्लिश मिडियमला घालू का मराठी मिडियमला घालू का सेमी इंग्लिश मिडियम कुठलाही असू दे, शेवटी भाषा ही भाषा असते. जर सेमी इंग्लिशला घातलं तर दोन्ही भाषा होतात. मराठीही चांगली होते आणि इंग्लिशही चांगलं होतं. मराठीमधलं मराठी असं काहीही नाहीये की मराठीमध्ये जर मी घातलं तर मुलांची माझी ग्रोथ होणार नाही, असं काही नाहीये. तुमचा मुलगा कसा आहे ते बघा. तो जर शाळेने जर भित्रा मुलांना किंवा दुसऱ्यांना जर बोलायला वगैरे घाबरत असेल तर त्याला एका सपोर्टिव्ह टीचरची गरज असणार आहे. सपोर्टिव्ह टीचर म्हणजे तू करू शकतोस बाळा एवढं म्हणणारे टीचर जरी त्याला मिळाले तरी त्याचा कॉन्फिडन्स ग्रोथ असा होईल. त्याचा कॉन्फिडन्सचा चार्ट असा वाढत जाईल. त्यामुळे शाळेत असेल तर सपोर्टिव्ह टीचर आहेत का बघा. त्याला ज्या वर्गात किंवा ज्या शाळेत तुम्ही घालणार आहात तिथं असणारे सर, त्याला जर तो तुम्हाला वीक असेल तर त्याला सपोर्ट करणारे शिक्षक आहेत का, ते वेळोवेळी तुम्हाला भेटतात, तुमच्या मुलांबद्दल सांगतात का. असं काय नाहीये की मुलांच्या जबाबदारी घेतली तर फक्त शिक्षकांनी घ्यायची, जबाबदारी घेतली तर फक्त पालकांनी नाही. दोघांनी मिळून जर प्रयत्न केला तर मुलांमध्ये प्रगती आपल्याला दिसते. आणि दुसरं म्हणजे जर ऍक्टिव्ह असेल मुलगा तर ज्या शाळांमध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात, जे स्पोर्ट्स असतील, कुठले म्हणजे ऍक्टिव्हिटीमध्ये खूप काही असतात, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स वगैरे असेल की वेगवेगळ्या परीक्षा, स्कॉलरशिप असू दे, नवोदय असू दे, या सगळ्या गोष्टी, पुन्हा बुद्धिबळाचे खेळ असू दे सॉरी, या सगळ्या ऍक्टिव्हिटी जर तिथे होत असतील तर तुमचा मुलगा ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही तशी शाळा निवडू शकता. मीडियम या गोष्टी मॅटर करत नाहीत, कारण शेवटी भाषा ही भाषा असते. तुम्ही असं काही नाही, आता पहिलीपासून आपल्याला मराठी मीडियम मध्ये पण असते आणि त्यामुळे पहिलीपासून सेमी इंग्लिश सुद्धा चालू आहे. त्यामुळं असं काही नाहीये की तुम्ही कुठली शाळा अफोर्ड करू शकता, त्या शाळेचं वातावरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करून तुम्ही आपल्या मुलाला त्या शाळेत घालू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.